नमस्कार, मी विजया वामन। शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघ बघितल्यानंतर आपण आज कर्जत जामखेडमध्ये आलेलो आहोत। या ठिकाणी इकडून राम शिंदे यांचे कार्यकर्ते आहेत, इकडून रोहित पवार यांचे कार्यकर्ते आहेत। घोषणाबाजी दोन्ही साइडकडून होतंय। वातावरण फिरतंय, बदलणार, भूमिपुत्र चालणार की रोहित पवार चालणार, बाहेरचा चालणार की जागेवरचा चालणार, अशा बरेचसे मुद्दे जे आहेत ते या मतदारसंघामध्ये आहेत। आपण या कार्यकर्त्यांसोबत बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात की नेमकं ते कोणत्या मुद्द्यांवरती ही 2024 ची निवडणूक घेऊन जात आहेत। नमस्कार। हॅलो। माझा सरळ साधा मुद्दा, 5 वर्षांमध्ये रोहित पवारांना एक संधी दिली गेली आहे। तुम्ही पुन्हा एकदा रोहित पवारच म्हणतायत, तुम्ही पदाधिकारी आहात की कार्यकर्ते आहात? कार्यकर्ते। बर, 5 वर्षांपासून त्यांच्या सोबत आहेत? हो। बर, तुमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष रोहित पवारांच्या स्टेजवर नाहीत, तुमचे इतर जे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते, ते त्यांच्या स्टेजवर नाहीत। रोहित पवार इथे राष्ट्रवादी काँग्रेसचा वन मॅन शो दाखवतायत का? नेते किती जरी गेले तरी कार्यकर्ते जागेवरच आहेत। बरं, त्याच्यामुळे रोहित दादाला काही फरक पडणार नाहीये। बरं, नेते का गेले? ज्याचे त्याचे वेगवेगळे गणित असतात। राजकारण करताना प्रत्येक माणूस सुईने राजकारण घेतो आणि सुईने राजकारण करतो, पण काहीतरी जाण्यासाठी निमित्त त्याला शोधावं लागतं, सांगावं लागतं। त्या पद्धतीने जर कोणी काही गेलेले असतील तर ते गेले, त्यांना वाटलं मला इथं योग्य वाटते तिथे गेले असतील। इथे मतदार हा विकासावर आहे आणि विकास हा रोहितदादा पवारांवर। 2019 ला ज्यांना जे गेले, तुम्ही ज्यांना म्हणतायत, त्याच लोकांनी 2019 ला रोहित पवारांना डोक्यावर उचलून धरलं होतं, हे मान्य करता? त्यावेळेस सोयीचं राजकारण झालं। आता ते जर विरोधात गेले तर त्यांनी त्यांचं सोयीचं राजकारण निवडलं असं कसं म्हणता येईल? या ठिकाणी सर्वसामान्य जनता, मतदार यांना विकास पाहिजे आणि सर्वसामान्य जनतेची आणि उमेदवाराची डायरेक्ट नाळ जोडली गेली। त्याच्यामुळे मधली जी सिस्टम होती त्या लोकांना वाटतं की मला विचारूनच मग मतदाराकडे जावं, मला विचारून मग नागरिकमध्ये जावं, आणि रोहितदादा हे समक्ष मतदारसंघात जनतेत उतरलेले, त्याच्यामुळे जनतेने त्यांची नाळ जुळलेली, त्यामुळे दादांचा विजय निश्चित आहे। मग रोहित पवारांना आता ही मधली सिस्टीम नकोय का? असं कोण म्हणतं? आता आहेत ना, सगळे पदाधिकारीच आहेत ना, त्यांच्या मनाविरुद्ध। आता मला तुम्हाला काय वाटतं, मला काय वाटतं, हा फरक आहे ना। मला योग्य वाटलं मी थांबलो, त्यांना योग्य न वाटलं ते गेले। इथे आता जे राजकारण सुरू आहे ते भूमिपुत्र विरुद्ध बाहेरचा, कसं बघता? या ठिकाणी भूमिपुत्रच होते आतापर्यंत सगळे। आतापर्यंत जेवढे आमदार झालेत दिले ना जनतेने संधी त्यांना। आबासाहेब निंबाळकर भूमिपुत्र होते, बैलमे भूमिपुत्र होते, निकाळजी भूमिपुत्र होते, लोखंडे भूमिपुत्र होते, शिंदे सर सुद्धा 10 वर्ष भूमिपुत्रच होते ना। आता दिली संधी, लोकांनी विकास पाहिजे, जो विकास करतो तो लोकांना आवडतो आणि विकास त्यांच्यावर आहे, लोक त्यांच्यावर आहेत। काय सांगणार, 10 वर्षात विकास झाला नव्हता का? झालेला होता ना। झालेला होता। मग भूमिपुत्राऐवजी बाहेरचा उमेदवार कसा निवडला? आला चॉकलेट बिस्किटला लोक बोलले त्यावेळेस। चॉकलेट बिस्किट पेक्षा ते विकासावरती फोकस करणारे नेते। सांगा ना काय केलं, सांगावं त्यांनी काय केलं विकास? कोणत्या गावात, खेडेगावात काय घेऊ हातात? नाही, सांगा ना। जामखेड शहरातलंच सांगतो, खेडेगावातला नाही सांगत। तुम्ही ज्यावेळेस जामखेड शहरामध्ये एंट्री करता, मोठ्याला रेस्ट हाऊस दिसतं, ते रोहितदादांमुळे। पुढे आले मशानभूमी दिसते, ते रोहितदादाच्या प्रयत्नामुळे। पुढे आले विंचन नदीला दोन्ही बाजूने रस्ते झालेत, पुलाच्या खालून पण बाजूला। सांगतो तुम्हाला, सगळं सांगू द्या, सांगू द्या। आयुष्यात त्याच्यामुळे काय फरक पडला, सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात त्याच्यामुळे काय फरक सांगतो। त्याच्या एक मिनिट, त्याच्याच बाजूला वीट भट्ट्या आहे सगळ्या, एक वीट भट्टीवाल्यांची घेतली का? 2019 ला सगळ्या वीट भट्टीवाल्यांनी रोहित दादांना मदत केलेली आहे। आज एकही वीट घेतली का? तुमचा मुद्दा सांगा। मला एक सांगा, हे ठीक आहे, आरोप प्रत्यारोपांचं झालं, रोहित पवारांची एक सिस्टीम रन होती, त्या सिस्टीम मध्ये एक 15, 20, 30 काय असतील ती पी आहेत, पण तुमचा स्थानिक पी त्यामध्ये कोणता? हे बघा, स्थानिक पीए नेमल्यानंतर काय परिस्थिती होती हे महाराष्ट्रात। स्थानिक मुद्दे स्थानिक पीए सांगू शकतो ना व्यवस्थितपणे? ऐका तर खरं, कार्यकर्ते आहेत ना, इकडे बघा, स्थानिक आमदार होते, तुम्ही ड्रॉप केली म्हणतात ना? सगळी नाही ड्रॉप केलेली मॅडम, ज्यांना पटलं नाही। स्थानिक आमदार होते तरी लोकांनी बाहेरचा आमदार काय निवडला, ह्याचं कारण तेच आहे ना। स्थानिकांना जर समजलं असतं तर स्थानिक खाली उतरली नसती ना। मॅडम, 2019 साली रोहित दादा या जामखेड तालुक्यामध्ये
एक 34-35 वर्षाचा तरुण असताना पहिली जिल्हा परिषद लढवली आणि दुसरी आमदारकी लढवली। या जामखेड तालुक्याने 2019लाच रोहित दादाला भूमिपुत्र म्हणूनच मतदान दिलेलं आहे। जवळजवळ 1,43,000 46,000 मतदान दिलं। 43,000 मताधिकांनी रोहित दादा निवडून आले आणि गेल्या 5 वर्षामध्ये या कर्जत जामखेडची इमानतद्वारे त्यांनी प्रामाणिकपणे सेवा केलेली। त्यामुळे ही निवडणूक विकासावर झाली पाहिजे, कुठले भूमिपुत्र PA कुठला आणि ह्याच्यावर ही निवडणूक झालीच नाही पाहिजे। विधानसभेची निवडणूक आमदार आपण लोकप्रतिनिधी विधानसभेत पाठवतो त्या भागातील प्रश्नांसाठी। 10 वर्ष राम शिंदे आमदार होते, त्यातले 5 वर्ष ते पालकमंत्री होते, 8 खात्याचे मंत्री होते। आताही गेले विधान परिषदेवर 2 वर्ष ते मंत्री आमदार आहेत। गेले 12 वर्ष या ठिकाणी राम शिंदे सत्तेमध्ये आहेत। रोहित दादा 19 साली निवडून आले, त्याच्यामध्ये 2 वर्ष करोना गेला, त्यानंतर पक्षफोडी सरकार गेलं। 2 वर्षच कालावधी खऱ्या अर्थाने मिळाला। जवळजवळ 4 ते 4.5 हजार कोटीची कामं या जामखेड आणि कर्जत तालुक्यामध्ये झाली। ही जी सगळ्या इमारती तुम्हाला दिसत आहेत या ठिकाणी जवळजवळ 150 कोटीचा दवाखाना या ठिकाणी चालू आहे। शेवटी लोकांना, प्रत्येक माणसाला, या समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न करायचा। PA कोण आणि ठेकेदार कोण आणि सांभाळण्यातच आजपर्यंत यांची कारकीर्द त्या ठिकाणी गेलेली। काय मुद्दा मॅडम, ह्यांचं हे म्हणतात रामशिंदे साहेबांनी काही केलेलं नाहीये, पण जे काम झालेले आहेत ते काम रामशिंदे साहेबांचे आणि आयत्या पितावर रेगूट वाढण्याचं काम या ठिकाणी करतायत। आणि दुसरी गोष्ट अशी, विकास जर खरं झाला असताना त्यांच्या ऑफिस समोरच असतं बघा, रोहित पवारच्या ऑफिस समोर खड्डा चौकातला, त्या रस्त्यावर खड्ड्यात नुसते खड्ड्यात रस्ते का रस्त्यावर खड्ड्यात ती पण कळत नाही। आणि म्हणे विकास केलाय। विकास जर केला नाही केला हा नंतरचा भाग आहे, पण 2019ला मग राम शिंदेंना कर्जत जामखेडने नाकारलं का? पहिल्या 2019ला ज्यावेळेस हा मतदारसंघ ओपन होता, इथं ओबीसीचा माणूस निवडून यायचा। त्याच्यामुळे या कर्जत जामखेडमध्ये एकही उमेदवार असा नव्हता की राम शिंदेला पाडीन, म्हणून बाहेरचा माणूस या ठिकाणी आला। तसं आम्हाला सुद्धा वाटलं की बाबा बाहेरचा माणूस या ठिकाणी आल्यानंतर काहीतरी चांगलं करील, पण महाविकास आघाडीचं सरकार होतं त्या काळात जेवढ्या काही योजना होत्या त्या सगळ्या बंद झाल्या आणि परत महायुतीचं सरकार आलं। सरकार आल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणात आता हा जामखेड श्रीगोंदा रस्ता आहे, हा जवळजवळ 650 ते 700 कोटी रुपयाचा रस्ता हा केंद्र सरकारच्या माध्यमातून, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झाला। तालुक्यामध्ये आता 4,500 विहिरी ह्या महायुतीच्या सरकारमध्ये झाल्या। म्हणतात आम्ही केले। मग आता मला सांगा, ऐका 2 मिनिट मला एक सांगा मॅडम, तुम्ही आता पत्रकार आहेत, मला एक सांगा, विरोधात असल्यानंतर त्यांना हा निधी येतो का? मला महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस या विहिरी, ह्या शेतकऱ्यांच्या ज्या काही योजना होत्या ह्या त्यावेळेस का चालू झाल्या नाहीत? राम शिंदे साहेब मंत्री झाले, महाविकास आघाडीचं 2.5 वर्ष सरकार होतं त्यावेळेस किती विहिरी झाल्या आम्हाला सांगा तुम्ही? त्यावेळेस एक सुद्धा विहीर नाही झाली, प्रशासकीय आदेश सुद्धा नाही दिला त्यांनी। अजून एक अशी गोष्ट आहे, ह्यांनी गेल्या वर्षी महिलांना सोडलंच नाही आणि यंदा लहान पोरांचं पण भविष्य वाटो करायला निघलेत। मंडळच नाहीये आणि 3 चौक 12 पाहिजे तर 3 चौक 14 आहे, साहेबांच्या 30 पाहिजे तर साहेबांच्या 60 आहे। एवढं वाटवा कांद्याच्या अनुदानाचे पैसे सगळे शेतकऱ्यांना का मिळाले नाहीत? फक्त जे मार्केट कमिटीचे संचालक आहेत ह्यांच्याच जवळचे नातेवाईकांना का मिळाले? 1.5 लाख रुपये आले तर शेतकऱ्यांना महायुतीच्या काळात 1.5 लाख। आता जाऊ द्या आता ते हे जे म्हणतात विकास केला, आज जे समजा आमचे मित्र सूर्यकांत नाना म्हणले कुठे रेस्ट हाऊस झालं, कुठेही झालं, सर्वसामान्य माणसाच्या जीवनात काय बदल झाला? आज शिंदे सरांनी जे जलजीवनचे जलयुगचे काम केले त्याच्यामुळं आजही बघा मार्च पर्यंत एप्रिल पर्यंत त्यांच्या विहिरीला पाणी राहतं आणि त्यांचं उत्पन्नात वाढ झाली। हा, सर्वसामान्य माणसाच्या जीवनात ही फायदे झाले। जिल्हा रुग्णालय उपरुग्णालय जामखेड झालंय, इथं असू द्या ना, इथं एवढं मोठं झालंय, गोरगरिबाला सेवा मिळणार आहे ना। तिथं लिहिलंय का श्रीमंताने यावं, ह्या पक्षाने यावं, त्या पक्षाने येऊ नये, त्यानंतर झालं। मला एक आहे ना, जेन्युइन बस स्टँड झालं एवढं मोठं, इथं कोण येणार आहे? प्रवासी येणार आहे ना। आता तिथं शौचालयाची परिस्थिती नाही, पाण्याची व्यवस्था नाही, स्वच्छता नाही, पार्किंगची व्यवस्था नाही, झाली ना सगळे। आता हे सर्वसामान्य जनतेसाठी होणार नाही। कुठलाही सरकार असलं, कुठलाही लोकप्रतिनिधी असला, शेवटी पैसा जनतेचा आहे, परंतु पाठपुरावा करणाऱ्याला ते काम मंजूर करून आणण्याला त्या ठिकाणी साधारणतः आमचं एक आव्हान आहे, राम शिंदे साहेबांनी एक स्टेज लावा आणि रोहित पवारांनी एक स्टेज आहे। उमेदवार ते 2 आहेत, हे आता आम्ही सगळे कार्यकर्ते आहेत, आम्ही शेवटी मैत्रीत्वाचं नातं आहे आमचं सगळ्याचं। तुम्ही गेल्यानंतर आम्ही एकामेकाला राम राम करणार आहे, 23 तारखेनंतर आम्ही एका ताटात जेवणार बी आहेत, परंतु जे 2 कॅन्डिडेट आहेत
आहेत त्यांनी 2 उमेदवार आहेत, रोहित पवार आणि राम शिंदे यांनी समोरासमोर स्टेज लावावं आणि त्यांनी 12 वर्षात काय कामं केले पुरवणीशी सांगावेत, रोहित पवारांनी 5 वर्षात काय कामं केले ते सांगावेत. 12 वर्षात राम शिंदेंनी काय केलं? मी राष्ट्रवादीचा पदाधिकारी होतो. मी एका महिन्यापूर्वी राष्ट्रवादी सोडलेली आहे. एक महिन्यापूर्वीच मी राष्ट्रवादी या ठिकाणी सोडलेली आहे आणि राष्ट्रवादी सोडण्याचंच कारण असं आहे, मी या मतदारसंघाचा प्रमुख म्हणून काम करत होतो. रोहित पवारांनी जे वचनं दिली होती ते कुठलंही वचन त्यांनी पाळलं नाही. या जामखेड तालुक्याला कोकणीचं पाणी आणून जामखेड तालुक्यामध्ये MIDC निर्माण करून तरुणांच्या हाताला काम देऊ अशा पद्धतीचा शब्द त्यांनी आम्हाला 2019 साली दिला होता आणि म्हणून त्यांचा आम्ही प्रचार केला. खरं तर 10 वर्षे राम शिंदे साहेबांनी त्याच्या अगोदर काम केलेलं होतं. काम हे शेतकऱ्यांसाठी फार मोठ्या प्रमाणात झालं. ज्यांनी आता पदाधिकाऱ्यांनी सांगितलं त्यांच्या गावाची शिव सुरू झाल्यापासून संपेपर्यंत 15 बंधारे राम शिंदे साहेबाच्या काळात झालेत. एक ऊसाचं टिपरू नव्हतं त्यांच्या गावात आता जवळजवळ 10-1 हजार टन ऊस निघतो, एवढं त्या बागायत गाव झालं. हे सगळं काम राम शिंदे साहेबांनी मंत्रिपद असताना केलेलं काम आहे आणि त्यातून शेतकऱ्याचं राहणीमान उंचावलं, शेतकऱ्याचं उत्पन्न उंचावलंय. आम्हीच स्वतः रोहित पवारांना या ठिकाणी आणलं होतं, पण त्यांनी जे आमच्या अपेक्षाने इथं आम्ही आणलं होतं त्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत म्हणून आम्ही त्यांना सोडलेलं आहे. आणि आज राम शिंदे साहेबांच्या बरोबर सगळ्या समाजातील माणसं येतं. कार्यकर्त्याची गरज नाही असं रोहित पवारांचं भाषण आहे, याच्यात क्लिप आहे, मला कार्यकर्त्याची गरज नाही. आता त्यांना असं वाटायला लागलं की कार्यकर्ते महत्वाचे येतं आणि म्हणून आता कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम सुरू केलंय. परंतु त्यांना कार्यकर्त्याची गरज नव्हती असं ज्यावेळेस ते म्हणत होते त्यावेळेस आमचे कार्यकर्ते खाली मान घालून बसायचे. आज रोहित पवारांनी जे सांगितलं लोकांना किंवा जे सांगतात त्यातल्या 90% ह्या त्यांच्या जाहिराती असतात. व्यापारी माणूस आहे, जाहिरातीचं महत्त्व त्यांना माहीत आहे आणि म्हणून 10 रुपयाचं काम केलं तर 100 रुपयाचं काम केल्यासारखं आणतात. जामखेड शहराचा विकास सांगतात. याच्या अगोदर जामखेड शहराला ते जे सांगतात त्या सगळ्या गोष्टी जामखेड शहराला नव्हत्या असं नाही. जामखेड शहराला काय प्रथमच स्टँड होत नाही, जामखेड शहराला प्रथमच रेस्ट हाऊस होत नाही. जामखेड शहरातल्या अगदी 50 वर्षापूर्वी जिल्हा परिषद झाल्यानंतर इथं क्वार्टर होत्या पंचायत समितीच्या लोकांच्या, ते झाल्या म्हणजे काय आता तुम्ही केला असा विषय नाही, त्या अगोदर बी होत्या. या गोष्टी ज्या असतात त्या काळानुरूप बदलत चालतात. एखादी जुनी इमारत झाली पाडावं लागते, नवीन बांधावं लागते, हे तर काळानुरूप चाललेला विषय. मला एक प्रश्न वारंवार इथे जो फील्ड कव्हर करत असताना लक्षात आला तो असा आहे की तुकाई चारीचं पाणी आलं होतं. रोहित पवार म्हटले कर्ज हा विषय कुठला असला तरी मतदारसंघ इन्व्हॉल्व आहे. ते म्हटले होते तुकाई चारीची गरज नाही, मी डायरेक्ट तुम्हाला चाऱ्याने पाणी देतो. खरं तर ही वास्तविकता आहे, हा आरोपाचा भाग नाहीये की रोहित पवार ज्यावेळी सत्तेत होते त्यांचं सरकार होतं त्यावेळी ही तुकाई चारी योजना बंद पडली ना, चाऱ्याने पाणी आलं आणि ना ती तुकाई चारी योजना कार्यान्वित झाली. काय बघता कसं आहे? चाऱ्याचं तर राहू द्या, माझे मामा चोंडीचे ते वारले, त्यांची अंत्यविधी करण्यासाठी जायला रस्ता सुद्धा नाही. निम्या रस्त्यात काटे, माझं वडील त्या काट्यात गुंतून पडलं. त्यांच्या गावातच अनेक विकास झाला नाही तर बाहेरला काय विकास करणार आहे? मी जामखेड तालुक्यात राहणारा एक रहिवासी मोहम्मद वसीम. आजपर्यंत रोहित दादा सारखा आमदार जामखेड तालुक्याला भेटला नाही आणि हे आमचे भाग्य समजतो आम्ही की रोहित दादा सारखे आमदार आम्हाला ह्या जामखेड तालुक्याला भेटले. कारण की असा विकास केला का आज जामखेड तालुक्यात इतिहास आहे. ह्याच्या आधी जेवढे बी आमदार होऊन गेले ती जामखेड अजून विकासाच्या काय मार्गाला नव्हता. तुमच्या कर्जत जामखेडमध्ये मोठ्या प्रमाणावरती रोजगार मेळावे झाले. रोजगार मेळाव्यासाठी इथलचे व्यापारी असतील, शेतकरी असतील, यांना बारामतीला नेलं गेलं. मला सांगा कर्जत जामखेडमध्ये गेल्या 5 वर्षामध्ये किती लोकांना रोजगार मिळाला? भरपूर लोकांना मिळाला, भरपूर लोकांना मिळाला. आणि कोरोना महाकाल आणि कोरोनामध्ये 2.5 वर्ष कोरोनामध्ये गेले. दादाला काम करायला फक्त 1.5 ते 2 वर्ष सापडलं आणि त्या 2-1.5 वर्षात दादानी जे काम केलं ते कोणी करू शकलं नाही. आज दादानी साखर कारखाना विकत घेतला, दादानी बरेचसे, कारण इथल्या जनतासाठी. माझा प्रश्न आहे रोजगाराच्या बाबतीत काय? हळगाव साखर कारखाना
घेतला, त्याची क्षमता वाढवली, कामगार वाढवले, तिथं लोकांना हाताला काम मिळालं. इथे महिलांसाठी त्यांनी ब्युटी पार्लरचे कोर्स त्यांच्या ऑफिस टाकले. हजारो महिला ब्युटी पार्लर कोर्स घेऊन आता स्वतःचा त्यांनी रोजगार मिळवलाय. टेलरिंगच्या त्यांनी या ठिकाणी युनिट उभा केलंय, त्यातूनही महिलांना रोजगार मिळालाय. काही बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी करोडो रुपये आणले. महिलांतून उद्योग व्यवसाय त्यांच्या पातळीवर, त्यांच्या स्थानिक पातळीवर उद्योग सुरू केले. त्यातूनही आमचे मित्र इथं नाना ते सांगतात कारखाना घेतला हळगावचा. मी आता हळगाव मधून आलो. 40 लोक आज कारखान्यातून कामावून काढलेले आहेत. माहिती चुकीची आहे. कारखाना चुकीचे बोलू द्या 100% चुकीचा मेसेज हे पसरवत आहेत मंडळी. या ठिकाणी कारखान्याची क्लिनिंग चालू आहे. तिथं सांगितलं की सर्वांनी या ठिकाणी लक्ष द्या. निवडणूक झाली कीच महाराष्ट्रातल्या सरकारने कायद्याचा आदेशाप्रमाणे काढला कारखाना चालू करायचा. ही माणसाने कारखान्यामध्ये आले नाहीत, गैरहजर राहिले ना, लोकांना ती भरती करून देत नाहीत ना, ते काम येत नाहीत. म्हणून ते क्लिनिंगचं काम थांबलंय. म्हणून त्यांना नोटीसही दिली, सांगितलं, त्यांनी ऐकलं नाही. त्यांनी त्यांच्या पद्धतीनं जे करायचं गैरहजेरी लावली. महाराष्ट्रात कुठंच कर्मचारी नाही की जो नोकरीला येत नाही. लोक नोकरीच्या शोधात आहेत, नोकऱ्या पाहिजे म्हणतायत आणि नोकरीला येत नाही असं जर म्हणत असले तर हे चुकीचं बोलतायत. काहीतरी वेळ काढूपणा चाललेला आहे. खरं तर तालुक्यामधल्या लोकांना एक तिथंच संधी होती. तो काय रोहित पवारचा कारखाना नव्हता. आमच्या भूमिपुत्रांनी फाळके तात्यांनी काढलेला कारखाना होता. कर्मधर्म संयोगाने तो 2 जागेवर हस्तांतरित झाला. यांना राजकारण टिकायचं म्हणून यांनी विकत घेतलेला कारखाना आहे. पण त्या कर्मचारी जे आहेत ते पूर्वीपासून काम करणारे कर्मचारी, त्या पक्षाचा विषय नाही. तिथं कर्मचारी म्हणून त्यांच्याकडे बघितलं पाहिजे. राजकारण बाजूला ठेवलं पाहिजे आणि कर्मचारी म्हणून त्या माणसांकडे बघितलं पाहिजे. मला एक म्हणजे दोघांसाठी एक वेगवेगळे मुद्दे आहेत माझ्याकडे. मला एक सांगा, 2019चा प्रचार जेव्हा सुरू होता त्यावेळेस तो प्रचार मीही जवळून बघितला. ही गोष्ट खरी होती की जर इथे 12 खात्याचे मंत्री असणारे राम शिंदेंना पाडायचे किंवा त्यांचा पराभव करायचा आहे तर समोरही तसाच ताकदवर नेता लागणार होता. प्रचाराची त्यावेळेची मुद्दे हे फक्त विरोधकांकडून आलेले नाहीत, तर आम्ही ग्राउंडवरती फिरलो की बारामती आणि कर्जत जामखेड उद्या तुम्हाला एक दिसेल. म्हणजे त्या लेवलचा विकास आम्ही कर्जत जामखेडमध्ये करू, हा प्रचाराचा मुद्दा होता. बारामतीच्या लेवलचं काय काम कर्जत जामखेडमध्ये? बारामतीला 50-60 वर्ष झालं त्यांच्या ताब्यात सत्ता आहे म्हणून ते आतापर्यंत जाऊ शकले. यांना दिली सत्ता 5 वर्ष. आता आमचे दत्तो म्हणाले तसे 5 वर्षात कोरोना आला, सरकार गेलं, चिन्ह गेलं, डिस्टर्ब झालं सगळं. म्हणून कुकडीचं पाणी सुद्धा, कुकडीचं आवर्तन सुद्धा वेळेत पाठवू शकले. 60 वर्ष ह्यांच्या हातात सत्ता होती तेव्हा नाही काय झालं. 5 वर्षात काय होणार आहे आमच्या राम शिंदे साहेबांनी हातातून काय होणार आहे? बरं, तुमचं काय म्हणणं आहे? अजून एक राम शिंदेच्या बाबत मुद्दा येतो. राम शिंदेंना 2019ला नाकारलं गेलं. कारण काय ठरलं? त्यांचा शिष्टाचार, की लोकांना वेळ न देणं, लोकांसाठी थांबणं नाही किंवा लोकांच्या संपर्कात न राहणं, या सगळ्या गोष्टी घडल्या. आता बदललेत का ते? महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री होते. त्यांना पूर्ण महाराष्ट्रात सर्व म्हणजे सगळ्या गोष्टीत फिरावं लागत होतं. त्यासाठी थोडं इथं दुर्लक्ष झालं. त्यावेळेस लोकांनी ठीक आहे, लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवली, ठीक आहे, आम्ही असं मान्य करू. आणि त्यांनी कबूल केलं. चूक आहे, सगळ्यात महत्त्वाचं चुकलो मी. तालुक्यामध्ये मॅडम प्रत्येक गावात तुम्ही आता जाऊन बघायचं निधी कुणाचा जास्त आहे आता सध्याच्या परिस्थितीला बघायचा आणि तुम्ही त्या लोकांना विचारायचं. प्रत्येक गावात कोटी रुपयाचे काम जाऊ, प्रत्येक गावात. आणि आज जामखेड शहरात सुद्धा 225 कोटी रुपयाची पाईपलाईन आणि जवळजवळ 80 कोटी रुपयाचं ड्रेनेजचं काम जवळजवळ हे मंजूर झालेलं आहे. ह्यांनी सर्वसामान्यांच्या गायरान जमिनी लुटल्या, गायरान जमिनी पण लुटल्या. आता सर्वसामान्यांच्या जमिनीवर यांचा दौर आहे. कर्जतची जी जमीन आहे दिनकर बांगला, यांनी मान्य करावं की ती इलिगली नाही आहे, बांगला इलिगली नाही म्हणून, लिगली म्हणून. सगळ्यात महत्वाचं म्हणजे 2019ला मी स्वतः नगरसेवक होतो. मी आबांच्या नेतृत्वाखाली रोहित पवारला एकदम जातीने काम करून आम्ही निवडून आणलं होतं. पण त्यावेळेस ज्यांनी जे अपेक्षा दिल्या त्या की कुकडीचं पाणी आणू, त्यानंतर जामखेड आणि कर्जत तालुक्यातल्या सुशिक्षित बेरोजगारांना नोकऱ्या लावू आणि असे अनेक खोटे आश्वासनं आम्हाला दिले. त्यांना आम्ही भूलपाताला बळी पडून आम्ही रोहित पवारला इथं निवडून आणलं. पण रोहित पवारांनी सांगावं की जामखेड तालुक्यासाठी, कर्जत तालुक्यासाठी किती वेळ देतात ते.
2 महिन्यांनी एकदा यायचं. आता हे पदाधिकारी राष्ट्रवादीचे तुमच्याकडे पडले उभा आहेत, ह्यांच्या अंतकरणाला सांगून ह्यांनी मनातील शपथ खायची की रोहित पवारांनी किती वेळेस ह्यांचा अपमान केला. ज्या वेळेस रोहित पवारने अपमान केला त्यावेळेस हेच लोक बोलत होते ना की ज्यावेळेस रोहित पवारची परिस्थिती काय हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे रोहित पवारचा पराभव हा निश्चित आहे. कुणी काही जरी म्हटलं तर राम शिंदे साहेब 50,000च्या फरकाने निवडून येणार आहेत. मॅडम, तुम्ही जी मगाशी वेगवेगळ्या विषयात चर्चा चालली की मगाशी सांगितलं कोकडीचं पाणी आणलं नाही, नोकऱ्या लागल्या नाहीत. मुळातच आम्ही तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे 5 वर्ष निवडून आलेले झाले, त्यातला काही काळ त्या ठिकाणी गेलेला आहे. एकच आहे की व्हिजनरी नेता आहे हे त्यांना बी माहिती आहे, समोरच्यांना बी की व्हिजन रोहित दादाचं व्हिजन हे यांना सुद्धा मान्य आहे आणि गावातल्या सर्वसामान्य माणसाला माहिती आहे. कुकडीच्या पाण्याचा विषय मी सांगतो, ऐकून तर घ्या की 10 वर्ष हे आमदार होते, 5 वर्ष सत्तेत होते. या ठिकाणी रोहित पवार काय मंत्री नव्हते. कुकडीच्या पाण्याचं कसं आणायचं काय पूर्ण रोहित दादापाशी प्लॅन आहे. 50,000 कोटी रुपये जरी लागले तरी जामखेडला कुकडीचं पाणी आमच्याकडे गदादे डॉक्टर स्वर्गीय झाले, त्यांच्या ह्याच्यानुसार आम्ही त्या प्लॅन फार केलेला आहे. रोहित पवार एकटाच प्लॅन करू शकतो असं नाही. आमच्या गदादे डॉक्टरनी प्लॅन केला कुकडीचं पाणी कसं आणायचं. अहो, जर राम शिंदे साहेबांनी विकास केला असता तर 2019 साली जे रातीत बोर्ड लावलेले ते रातीतच का काढून नेले. आम्ही शेतकरी, मी 8 दिवस आम्ही उडद घालायला थांबलो. त्यांच्या कार्यकर्त्यांचे उडद मागच्या दाराने आम्ही 8 दिवस तिथं बिगर अन्न पाण्याचे, त्याच्यात बी भ्रष्टाचार. तुम्ही म्हणतात विकास नाही केला. जनता इडी का? अहो, लेकरा बाळापासून ते म्हाताऱ्या कोताऱ्यापर्यंत सगळा विकासच आहे ना. एक सांगा, हे म्हणतात कंपाशी वाटल्या. अहो, तुम्ही कधी वाटल्या? आम्ही कंपाशी वाटल्या म्हणून तुम्ही वह्या वाटल्या. एक आहे ना, एक साध्या प्रश्नाचं उत्तर द्या. मी रोहित पवारांची मुलाखत घेतली, राम शिंदेची मुलाखत घेतली. रोहित पवारांचं एक स्टेटमेंट होतं की मी आत्ताही मतदारसंघात फारसा वेळ देत नाही. हे त्यांचं स्टेटमेंट आहे, माझं नाही. त्यांचं म्हणणं आहे मी आमदार झालो, पुढे मंत्री झालो की मी पुन्हा काम करणार आहे. जर राम शिंदे मंत्री राहिल्यामुळे जर ते मतदारसंघाकडे लक्ष देऊ शकले नाही तर उद्या रोहित पवार म्हणतात मी मंत्री झालो तर माझ्याकडे कोणता वेळ राहणार आहे. रोहित पवार जरी नसले तरी हे आमचे कार्यकर्ते आहेत ना, आमचं कुठंच नडत नाही. सांगतात कार्यकर्त्यांना स्टेजवर घेत नाही. रोहित पवारनी भाजपच्या कार्यकर्त्यांना विचारून करायचं काय काम आहे. रोहित पवारनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना विचारून काम करते. ते इथे जे 2 जण आहेत ते राष्ट्रवादीतून इकडे आले, ते म्हणतायत कार्यकर्त्यांना विचारा की त्यांना स्टेजवर बसण्यासाठी भांडावं लागत होतं. इकडे बघा, शिंदे साहेबाकडे 4.5 वर्ष अजून एमएलसी रोहित आमदार पाहिजेत आम्हाला इथं. रोहित दादा हा विजनरी नेता आहे, महाराष्ट्राचा पुढचा भावी मुख्यमंत्री, युवक नेता आहे. ऐकून घ्या, जे महाराष्ट्राचे नेते झालेत, ऐकून घ्या, गोपीनाथ मुंडे साहेब असतील, विलासराव देशमुख साहेब असतील, हे महाराष्ट्रात राजकारण करीत असताना फिरतच होते. रोहित पवारांचं आज वय 38 वर्षे आणि जर मतदारसंघात किंवा महाराष्ट्रात युवकांची संख्या 50-60%, राम शिंदे 55 वर्षाचे, 5 वर्षाने अजून काठी धरावं लागणार आहे. तसं रोहित दादा अजून 25 वर्ष सामर्थ्यपणे तरुण लोकांची आणि जनतेची सेवा करू शकतात. विषय शरद पवारांचा पण आहे. जर एक मिनिट, जर राम शिंदेना 10 वर्षांनी हातात काठी धरावी लागणार आहे तर आज शरद पवारांचं वय काय? शरद पवार साहेबाची आणि महाराष्ट्रातल्या कुठल्याही माणसाची बरोबरी करायची गरजच नाही. शरद ऐकून तर घ्या मॅडम, मला काय माहितीये वयावरून जर असेल तर मग आज शरद पवारांचं वय काय? तरुण पोरा, आज रोहित पवारांनी लहान लेकरापासून म्हणजे पोटात बाळ असल्यापासून जन्मल्यापासून जे वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिजन या मतदारसंघात राबवलेत, दुष्काळात पाणी दिले, महिलांची सेवा केली, हे सगळ्या जनतेला माहिती. लोकांच्या मनात हृदयात रोहित पवारच आहे. 20 तारखेला ते परतफेड करणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचा मला मुद्दा मांडायचा की वयाच्या 2019ला ज्यावेळेस कुणी पाणी वाटलं नाही ना त्यावेळेस निलेश भाऊ घायवळ महेश दादा निवंकर यांनी पाणी वाटलं जामखेड शहरात.
आम्ही स्वतः होतो वाटलं, आम्ही पुरावे देतो, पाणी वाटलेले आम्ही, ह्यांनी पुरावे द्यावा, त्यांनी पाणी वाटलेले दुष्काळात, पुरावे द्यावा आम्ही देतो. शिंदे साहेबांना 10 वर्ष दिलेत, आता रोहित दादांना सुद्धा 10 वर्ष देऊन बघणार आहेत आम्ही. विकास झाला तर परत दादा मागच राहणार आम्ही. हा 10 वर्ष शिंदे साहेबांना दिलेत, 10 वर्ष शिंदे साहेबांना दिलेत, आता रोहित दादाला सुद्धा 10 वर्ष देणार आम्ही. मला सगळ्या कार्यकर्त्याला विनंती करायची, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते घेतले आपल्या तालुक्यातलेच आपण लोक आहेत एकमेकाचे. ही आपली लढाई 20 तारखेपर्यंत आहे. 23 तारखेला कर्जत जामखेडचे मतदार राजा जो निर्णय देईल ते आपल्या सगळ्याला मान्य राहील. आमची खात्री आहे रोहित पवार फिरसे एक बार रोहित पवार. साहेबांनी ज्यांना मार्केट कमिटीचं सभापती केलं त्यांनी गोरगरिबांच्या खात्यावर कांद्याचं अनुदान किती दिलं त्यांनी बोर्डला लावावं आणि सर्वसामान्यांना न्याय दिला असं त्यांनी इथं सांगावं पत्रकार समोर. फक्त पाहुणेरावांच्याच खात्यावर पैसे जमा आहेत, माझ्यासारख्या गोरगरिबांच्या पैसे 1 रुपया नाही आला, फक्त अनुदान आलं पाहुणेच खातो, त्याचं त्यांनी उत्तर द्यावं इथं दोन्ही पार्ट्या समोर. पैसे कसे येतील आता पाहुणे मॅडम आताच राष्ट्रवादीचे नेते म्हणत होते की रोहित दादांचं वय 35 आहे, पण आज दादांनी, मी सुद्धा राष्ट्रवादी दादांसोबत 3 वर्ष काम केलंय, अक्षरशः 3 वर्ष दादांनी तर माझं काम केलं नाही, तर तुम्हाला चेष्टा नाही, फोन केला तर त्यांचे पीए उचलतात आणि पीए सांगतात की दादा मीटिंग मध्ये. सगळ्यात महत्वाचा विषय दादांची ऐका ना मॅडम दादांची बरोबरी कुणी करू शकत नाही, दादा खूप मोठे आहेत, जनता गरीब आहे. आम्ही रोहित दादाचे कार्यकर्ते पळणारे नाही आणि इथं कोणी काही बी बोलू. आता येणाऱ्या त्या 20 तारखेला जामखेड कर्जतची जनता सांगणार आणि हे उत्तर देणार. आता कोणी काही म्हणे, जनताला सगळ्यांना माहितीये कोणी विकास केला कोणी कामं केली. आम्ही ऐका ही लढाई विकासाच्या मुद्द्यावर होणार आहे. मी अल्पसंख्याकचा तालुका अध्यक्ष आहे. 2.5 वर्षात जी कामं झाले त्या विकासाच्या मुद्द्यावर लढाई होणार आहे. दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे. मॅडम कोरोनाच्या काळात फक्त दादा थांबले, कोरोनाच्या काळात रोहित दादा थांबले, कोरोनाच्या महामारीत फक्त दादांनी काम केलं. शिंदे साहेब बंगल्यात होते, दादा तालुक्यात फिरत होते कोरोनाच्या काळामध्ये. या मतदारसंघामध्ये प्रत्येक गोष्ट बदललेली आहे. या मतदारसंघामध्ये काय घडेल, वातावरण दोन्हीकडूनही तापलेलं आहे. जर रोहित पवार इथे आले तर त्यांना सत्तेचे किती वर्ष मिळाले यावरतीही फोकस केला पाहिजे. आणि जर राम शिंदे पुन्हा एकदा विधान परिषद सोडून आमदार विधानसभेवरती येत आहेत तर त्यांनी 5 वर्षामध्ये कुठले बदल केलेत हेही पाहणं गरजेचं आहे. दोन्ही कार्यकर्ते तसे आमने सामने होते. या ठिकाणची लढत अटीतटीची असणार एवढं मात्र नक्की. अशाच पद्धतीने वेगवेगळ्या मतदारसंघात आपण भेटत राहूया.